सुप्रभात मंडळी, कसे आहात सगळे? आज 15 ऑगस्ट, सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप 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 शुभेच्छा. आणि 15 ऑगस्टच्या भल्या पहाटे फटफटीवर बसून हा काहीतरी बडबडतो आहे, म्हणजे पुन्हा एकदा कुठेतरी राईडला चाललेला आहे. हे तुम्ही नक्की ओळखलं असेलच, बरोबर ना? अगदी खरं आहे मित्र. आज आपण चाललो एका खास राईडला. खास एवढ्यासाठी की ही नेहमीसारखी एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जाणं आणि येणं अशा प्रकारची राईड नाही आहे. तर थोडा वेगळा प्लॅन आहे आज आपला बायकिंग राईड ग्रुप TRC, त्याचा मी सदस्य आहे. आणि जेव्हा मी सोलो राईड करत नसतो, जेव्हा मी ग्रुपबरोबर जात असतो, तेव्हा बहुतांश वेळा कशाला दरवेळेला मी TRC या एकमेव ग्रुपबरोबर जात असतो. तर या ग्रुपतर्फे एक आपण खास राईड आज प्लॅन केलेला आहे. विषय असा आहे की आपण एक पुण्यापासून 50-60 किलोमीटरवरील एका जिल्हा परिषद शाळेत आपण चाललो आहे. आणि या शाळेतील मुलांना आपण या TRC ग्रुपतर्फे थोडं एज्युकेशनल मटेरियल आपण देणार आहे. एज्युकेशनल मटेरियल म्हणजे थोडं स्कूल किट म्हणा आणि थोडे फर्स्ट एडचे बॉक्सेस म्हणा असे आपण देणार आहे. आणि त्यांच्यावर आपण छान वेळही घालवणार आहे. अर्थात ही शाळा एक्झॅक्टली कुठे आहे मला अजून माहिती नाही आहे. जेव्हा आपण सगळे मेंबर्स भेटू, ब्रीफिंग होईल, नवीन कोण सदस्य आहे त्यांच्या ओळखी आपण करून घेणार आहोत, त्यावेळेला मे बी माहिती पडेल आपल्याला की आपण एक्झॅक्टली कुठे चाललो आहे. पण तोपर्यंत थोडा धीर धरा, कारण थोडा धीर मी पण धरलेला आहे. मला एक्झॅक्टली माहिती नाही आपण कुठे चाललो आहे, त्यामुळे तिथे गेल्यानंतर मी तुम्हाला सांगेनच. पण थोडं वेगळं नाही का, म्हणजे नेहमी आपण एका ठिकाणावर दुसऱ्या ठिकाणी जाऊन बघतो असतो आणि शाळेतल्या मुलांबरोबर वेळ घालवायला मिळणं यासारखा अजून दुसरा आनंद कुठला असेल. खूप छान मजा येते. मागच्या वेळेला आम्ही एकदा म्हणजे बाईक राईडसाठी नाही, मागे पण एकदा मी CSR इव्हेंटसाठी कंपनीतर्फे पण गेलो होतो आणि खूप मजा केली होती आम्ही शाळेतल्या मुलांबरोबर. तर त्या प्रकारचीच काहीशी मजा आपल्याला अनुभवायला मिळणार आहे. तर हा ब्लॉग शेवटपर्यंत बघा आणि 15 ऑगस्टच्या या वेगळ्या राईडचा आनंद घ्या. भेटूयात परत. छान उजाडले आता खरं. पण गंमत अशी झाली की कशी जसं मी म्हणलं होतं की आपण सगळे एकत्र भेटू ब्रीफिंगच्या वेळेला वगैरे, तेव्हा मी सांगेन. पण झालं असं की शूटिंग करायचंच राहून गेलं. सगळ्यांना खूप दिवसांनी भेटलो खरं तर ग्रुप राईडला. जुने मेंबर्सना, नवीन मेंबर्स नाही भेटलो आणि त्यांच्याशी गप्पा मारण्यामध्ये हे शूटिंग प्रकरण ब्लॉगसाठीचं पूर्ण विसरूनच राहूनच गेलं शूटिंग करायचं. त्यामुळे ते दाखवता नाही आलं. पण खूप मोठा लाईनअप आहे आपला. साधारण एक 50 मेंबर्स तर नक्की आहेत आणि मोठा ग्रुप जमला आहे. जाताना येताना फुल अटेन्शन सिकिंग आहे व सगळे अगदी वळून बघतात एवढा मोठा ग्रुपकडे. तर आपण चाललो आहे चास कमानच्या बाजूला. तिथे एक जिल्हा परिषदेची शाळा आहे, त्या शाळेला आपण भेट देणार आहोत. आणि जसं मी सांगितलं होतं तसं एज्युकेशनल किट डिस्ट्रीब्युशन आपण करणार आहोत. या मुलांबरोबरही आपण छान वेळ घालवणार आहोत. तर आता तर ठिकाण तर कळलं आणि वाटेत आपण पहिल्यांदा ब्रेकफास्टही थांबणार एका ठिकाणी. ब्रेकफास्ट खूप गरजेचं आहे, कारण खरं आत्ताच भूक लागली मला. सकाळी गडबडीत चहा न पिताच खरं मी निघालो होतो, त्यामुळे ब्रेकफास्ट अत्यंत गरजेचं झाला आहे. तर ब्रेकफास्टला थांबू कुठेतरी, मस्त खाऊ काहीतरी आणि पुढे भेटत राहू. चला तर. जिसका हमें था इंतज़ार, त्या ठिकाणी आता आपण पोचलेलो आहोत. आपला पहिला मेजर ब्रेक एवढ्या की मगाशी आपण थांबलो तर पुलावर जरा सीन एक छान होती सिनरी म्हणून. पण इथे आपण आता ब्रेकफास्टसाठी थांबतो आहे. खेडमधलं प्रसिद्ध विजयश्री मिसळ हाऊस जे आहे, इथे आपण आत्ता आलो आहे मिसळ खायला. झणझणीत तिखट मिसळ आणि मस्त गरमागरम चहा. हा म्हणजे फारच गरज होती. जसं मी म्हणलं की सकाळी आज चहाही न पिता गडबड, कारण उठायला उशीर झाला मला आणि धावपळीत म्हणलं जाऊ दे वाटेत काहीतरी खाऊ, पण राहून गेलं. आणि आता इथे आम्ही थांबलो ब्रेकफास्टला.
सो गरमागरम मस्त मिसळ आलेली आहे. चहाही थोड्या वेळात येतो आहे. चहा घेऊ, मिसळ खाऊ आणि मग आपण आपल्या पुढच्या प्रवासाला निघू. तोपर्यंत तोपर्यंत काही नाही, थांबा, पुढचं येतच आहे व्हिडिओ. मस्त परफेक्ट ब्रेकफास्ट झालेला आहे. मिसळ छान होती, बरोबर जिद्दी होती, त्यामुळे जरा झणझणीत जास्त तरी चालून गेलं. आणि आता आपण निघालो आहे पुढच्या प्रवासाला. मुख्य प्रवाही रस्ता सोडून आता आपण छोट्या गावातल्या रस्त्याला लागलेलो आहे. आणि समोर तुम्हाला दिसते की नाही माहीत नाही, पण डोंगरांवर छान ढग उतरलेले दिसत आहेत आणि अगदी रिमझिम रिमझिम बारीक पाऊसही छान चालू आहे. फक्त जोरात पाऊस नाही यावा हीच अपेक्षा आहे, कारण रेनकोट खरं काहीच नाही आणलेला, पण तरी चालतं आहे. मजा येते, हवा छान आहे, मुख्य ऊन नाही आहे आणि निसर्ग सौंदर्य, शेती, झाडी मस्त आहे एकदम. सो आपण आता जाऊ. आणि हे बघा ना, वळणावर ह्या गाड्या काय दिसतात ना मस्त. तरी कॅमेरात ऑफकोर्स ते नाही दिसत छान. हा आनंद तुम्हाला स्वतःला बाईकवर बसून ग्रुपवर राईड करण्यातच येणार आहे. सो तुम्हाला जर का असेल आवड, नक्की ग्रुप जॉईन करा, बाईकिंग करा. त्यासारखा आनंद खरंच कुठे नाही आहे. तर आपण जात राहू पुढे आणि वाटेत आपण एका ठिकाणी एका प्रसिद्ध अशा शंकराच्या देवळातही आपण जाणार आहेत. तर तिथे पोचल्यानंतर मी परत पुन्हा कॅमेरा चालू करेनच, पण तोपर्यंत या छान राईडचा आस्वाद घ्या. मित्र हो, आता आपण आलो आहे एका सुंदर अशा ठिकाणी वसलेल्या या सोमेश्वर मंदिरामध्ये. हेमाडपंथी पद्धतीचे बांधकाम साधारण 9व्या शतकातलं आहे असं म्हणतात. खूपच जुनं मंदिर आहे आणि आपल्या सर्वांच्या आदरणीय राजमाता जिजाबाईंनी जेव्हा या मंदिराला भेट दिली तेव्हापासून हे मंदिर खरं प्रकाशित झालं. असं म्हणतात की एका नागाच्या बिळावर एक गाय दूध देत होती आणि त्यावेळेला या शिवलिंग बेसिकली ग्रामस्थांना सापडलं आणि त्यांनी इथे हे मंदिर बांधलं, अशी कथा आहे. पण मंदिर खूपच सुंदर आहे, तर तुम्ही बघू शकताच. बघूयात आपण काही सिनेमॅटिक शॉट्स त्याचे. देऊळ खूपच छान होतं आणि मागे इथे घाटावर पण बसायला खरं खूप छान जागा आहे. शांत एकदम राहतं, पाणी वगैरे मस्त आहे तसं. आणि ते पोरं बघा यांचं काय चाललं आहे, रिळं बनवतात, रिळं काय ते फुल टाईमपास चालला आहे.
कुठून कॉपी करायची नाही. चला निघत आता, भरपूर टाईमपास झाला आणि आता त्यांचा कार्यक्रमचा होत आला असेल, म्हणजे आपल्यासाठीच मुलं वाट बघत असेल बहुतेक करून. तर आपण निघतो आता इथनं. निघायची इच्छा होत नाही कारण इतकं छान सगळा सेट आहे इथे सिनिक. पण निघूयात. आणि मला वाटतं आता काही शेवटचे 2-4 किलोमीटर उरले असेल, जास्त अंतर नाही आलेलं. मॅपप्रमाणे तर एक 5-7 किलोमीटरच जास्तीत जास्त असेल असं वाटतं. सगळं छान हिरवंगार आहे नाही, एकदम मस्त. पावसाळ्यानंतरचं तर खरं राईडसाठी बेस्ट टाईम आहे. आणि निसर्गाची खूपच कृपा, म्हणजे पाऊसही नाही आला पण ऊनही नव्हतं. आणि इथे आता एकदम झाडी आणि शेती असल्यामुळे थंड थंड छान छान गार झालं एकदम. तर आता शाळेकडे कूच केली आपण आणि काही क्षणातच आपण तिथे पोचलो. तर मंडळी, आपण शाळेपाशी पोचलेलो आहेत. बहुतेक करून कार्यक्रम बाजूने त्यांचं चालू आहे आतमध्ये, पण वेळ येते आपण असं मला वाटतं आहे. आणि आपण जसं आता शाळेच्या आवारात प्रवेश करतो आहे आणि आहा आहा हा हा किती छान वाटतं आहे. म्हणजे जेव्हा आपण शाळेत होतो तेव्हा कधीच छान वाटलं नाही शाळेत जायला, पण शाळा सुटल्यानंतर कुठल्याही शाळेत जायला सगळ्यांनाच आनंद होतो. त्या जुन्या आठवणी, मित्रांबरोबर केलेला टाईमपास सगळं आठवत असतो नाही. तर आपण पोचूया शाळेमध्ये. इथं गार्डन लावू आणि बघूयात काय पुढचा प्लॅन आहे, कोणाला भेटायचे वगैरे. आपले ग्रुप लिडर्स बघतीलच. तर भेटूयात. जरा शाळेचा आढावा घेऊ जोपर्यंतचा कार्यक्रम चालू आहे तोपर्यंत. बघू शाळा कशी आहे काय.
किती छान भाषणं दिलीत सगळ्यांनी आणि मुख्य कार्यक्रम आता संपलेला आहे आणि आपण आता किट डिस्ट्रीब्युशन करू आणि मुलांबरोबर थोडेसे आपण गेम्सही खेळणार आहे. तर मजा येणार आहे. बघू किती रेकॉर्ड करतो मी त्यात. त्यांच्या हातात किट द्या. त्या पोरांना बाईकचा आवाज ऐकायचा आहे. तर एक सुपर मिटिआर 650 आणि एक निंजा आणली आपण इकडे पोरांना आवाज ऐकवायला. बघू काय करतात. आवडला का? जोरात हा इकडे थँक्यू. हा